सुंदर मनामध्ये भरली. ऑफिशियली सांगावं लागतं विके. अरे ती बायको आहे तुझी, तुला कोण अडवणार आहे? तेवढं सोपं नाही ते. म्हणजे जरा गोंधळ आहे आमच्यात विके. अरे कसला गोंधळ आहे? हे लग्न व्हायच्या आधीच हे लग्न कसं मोडायचं हे ठरलं होतं माझं. अरे अबे काय बोलून राहिलं तू? खरं तेच बोलून राहिलो विके. 8वीत असल्यापासून सगळे आम्हाला चिडवायचे, अगदी आई बी, नवरा बायको म्हणून. मला नाही आवडायचं ते. कायला तिची बोलणंच बंद करून टाकलं आणि स्वतःच्या मनाला समजवायला लागलो की मला कशी लती आवडत नाही. राग करायला लागलो तिचा. ना खोटा राग खरा कधी झाला कळलंच नाही. कधीच बोललो नाही मी तिच्याशी. कधी इच्छा बी नाही झाली. बापूंचे पैसे घेतले मी. काळजी बिळजी अजिबात करू नको. ते वर्ताय ना ते नील निघून चल. बापूंचे पैसे वेळेत मिळाले नाही म्हणून सज्जनच्या वडिलांनी लग्न मोडलं. पुढचा राडा तर तुला माहितीच आहे काय झालं. भर मंडपातलं तिचं लग्न मोडलं विके. आई आप्पांनी बळजबरीने मला तिशी लग्न करायला लावलं. करायचं नव्हतं मला. मुहूर्त आणि लाज वाचवायची असेल तर तुला बोल्यावर उभं राहावंच लागेल. प्रश्न फक्त पैशाचा राहिलेला नाही. आता प्रश्न लतीच्या इज्जतीचा, बापूच्या आयुष्याचा आणि तुम्हाला कुटुंबाच्या भविष्याचा निर्माण झालेला आहे. माझी बी चूक होतीच ना. मी लतीला म्हणलं तू तरी नाही म्हणलं लग्नाला, पण ती बापूंसाठी लग्नाला उभी राहणार होती. माझी फॅमिली हाच माझा स्टँड आहे. फक्त माझ्या बापूंना काही झालं नाही पाहिजे. त्यामुळे जे ते म्हणतील तेच मी करणार. मग काय मनात राग घेऊन लग्नाला उभं राहिलो मी. दौलतराव, आबा विचारत होते. तुम्ही काय बोलले? आम्ही काय बोललो असतो तर अशा तंगड्यापासून झोपू शकले असते का तुम्ही? नाही पण काय बोलले काय आबा? हेच तुझं कुठं काही चालू आहे का ते सांगा. अरे बाप मग ये पाय, आता टाळलंय आम्ही, पण फार काळ टाळता येणार नाही. तुझ्यात हिंमत असेल ना तर आबांशी जाऊन बोल, नाही तर कर अण्णांच्या भाचीशी लग्न. आम्हाला तर वाटायचं तुमचा संसार सुखानं चालू आहे. तू तिला सपोर्ट करतो, ती तुला सपोर्ट करते. तिच्या ऍडसाठी तर तू तिच्या बाजूने खंबीर उभा राहिला आणि तिने पण अकॅडमीसाठी सपोर्ट केला म्हणून तर आप्पांनी परवानगी दिली ना. एवढं करतात तुम्ही एकमेकासाठी आणि तू हे काय बोलून राहिला? हे माल नाही खरं पटत. ते खोटं नको बोलू. मी कायला खोटं बोलू विके? अरे नवरा बायको सारखे वागतात तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यावर कुणाला विवास वाटणार बी नाही. अरे बॉसने तुला पगार दिला नव्हता तेव्हा लतीन सगळे हप्ते भरलेत तुझे. बायको म्हणून सगळे करते ती करतीच सगळं विक्या. तिचं नाही रे चुकत काही. माझं चुकलंय विक्या सगळं. आब्या तुझ्याकडून अपेक्षा नव्हती मला. तू दिलेला शब्द मोडत नाही आणि दिलेलं लग्न मोडतोय. माझ्या मनाला हे नाही पटत आहे आब्या. आणि लतिकाचं काय दोष आहे या सगळ्यात? तू लतीशी असं नव्हतं करायला पाहिजे आब्या. मान्य आहे मला विक्या. आई आपणच्या मर्जी खातर मी लग्नाला उभं राहिलो, खरंय ते. पण वारंवार मी तिला हेच सांगत आलो की लग्न नाही टिकणारलं ते. या लग्नाला एक्सपायरी आहे. तू माझ्यासाठी काही करू नको, मी तुझ्यासाठी काही करणार नाही. आणि तू केलंस तर मी स्वीकारणार बी नाही. आपल्यात आता एकच नियम, आणि पहिल्याच रात्री मी तिला सांगितलं आपल्यात प्रश्न फक्त 20 लाखाचा आहे. ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही सांभाळ परत करणार. मी ते डॉट
जोखडाची स्पर्धा जिंकल्यानंतर जे काही पैसे मिळतील ना ते बापूंना देणार होतो आणि लग्न मोडणार होतो. अबे काय बोल राहिला तू? मला काय खरं पटणार राव. ठीक आहे, खरं बोलतोय मी. म्हणजे तू खरंच शर्यतीनंतर लग्न मोडणार? आता नाही मोडणार विक्या. आपण तू तर म्हणला ना. हा, मला वाटत होतं का मोडावं. आता नाही वाटत. म्हणजे सोन्यासारखी बायको आहे लती. लती बरोबर राहायला लागलो ना तेव्हा मला कळलं की लतीच परफेक्ट आहे माझ्यासाठी, सर्व गुण संपन्न आहे. विक्या माझी आहे ना नेहमी म्हणायची, आभ्या दिवा घेऊन हुडकली तरी अशी पोरगी भेटायची नाही. खरं आहे लती तशी. आणि ती तयार होती का लग्न मोडायला? माझ्या आयुष्यातलं चौकट नव्हतं म्हणायचं तिला. मला लग्नात काहीच इंटरेस्ट नाही माहिती होतं तिला, पण माझ्यासाठी लग्न मोडण्याचं दिव्य करायला तयार झाली ती. खरं काही भांडण नाही, राडा नाही, आदळापट नाही, चिडचिड नाही, काही नाही. तुला नकोय मी, मग जाते मी. येडी ती काय, लय येडी. लती लई चांगली पोरगी आहे आब्या. हे पाय, तुझं लग्न तुटलं ना तर आपली मैत्री बी तुटली. तर तू माझा मित्र आहे का तिचा? हार मी तुझाच मित्र आहे, पण लती हे डिझर्व नाही करत आब्या. असं नको करायला होतं आब्या तू तिच्यासोबत. एका मुलीच्या आबरूची किंमत काय असते माहिती का तुला? तुला नव्हती पसंत तर नव्हतं करायला पाहिजे ना लग्न. तिच्या आयुष्याची कायला वाट लावतोय आब्या तू? आणि काय करणार ती बिचारी नंतर? परत कोणी लग्न करेल का तिच्याशी? तू ऐकतो पूर्ण स्टोरी का आधीच निकाल देणार आहे तू? वाईट वाटतंय आब्या मला. अरे बहिणीसारखी आहे ती मला. तिच्यासारखी पोरगी भेटेल का तुला परत? तिच्यासारखी पोरगी भेटेल का तुला परत? नाही भेटणार. पटलं मला. हा लग्नानंतर पटलं, पण पटलं. लय आवडते मला ती. नुसती बायको नाही, बेस्ट फ्रेंड आहे ती माझी विक्या. डोकं लय चालतं तिचं. सेन्स ऑफ ह्युमर बी लय भारी आहे. आणि कामात तर एवढी परफेक्ट आहे ना, मग काम घरचं असो का बँकेचं, परफेक्ट. तुला माहिती का, माझ्या एकदम ऑपोजिट आहे ती. मी पाय ना असा सारखा चिडचिड करत असतो, ती मात्र शांत असते काय. लय उतळे रे मी विक्या, लय उतळे. तिच्यात लय डेप्थ आहे. पण मी तडकाफडकी कसं बी बोलतो, कुणाला काय बी बोलतो, राग भरतो. ती मात्र धाळलेला विचार करते आणि शांतपणे बोलते. कधी कधी तर मी आईबापाची बी पर्वा करत नाही. मनात आलं का वागायचं. तिचं नाही पण असं. माणसं जपती ती. तिची मतं बी आहेत, ठाम असते. आणि ती म्हणे बी आहेत तिचे. काढती मध्ये मध्ये, ऐकत नाही ती कोणाचं. स्वतःच्या मनाचं ऐकती फक्त. ठाम असती लय. अरे आपण कन्व्हिन्स केलं तिनं अकॅडमीसाठी. डेंजर आहे बाबा ती. नेहमी कसं असं नम्रपणे गोड भाषेत बोलणार, पण भिडायची वेळ आली ना डायरेक्ट शिंगावर घेती ती. आयोजकाकडे गेली ती, म्हणली माझा नवरा गायब आहे आणि माझा दौलतवर संशय. अरे हिंमत लागती असलं धाडस करायला. तुला सांगतो माझ्या आयुष्यातला ना डेंजर डॉन आहे तो. नाही मी दिसायला दिसतो असा शांत गरीब, पण एकदा का तिचं ठरलं ना कुणाच्या बापाला नाही ऐकणार ती. कायला असतो अबे पुन्हा प्रेमात पडलाय ना तिच्या. तुला कसं कळ? हा, तिच्याबद्दल बोलत असताना स्वतः चेहरा एकदा आरशात बघ तू. हा, हे पाय लाजते बघ तू. मला हसू राहिलं, काय करू? आब्या तू सॉलिड घुसलाय. तुझं नाही होणार आता लतीशिवाय. मला बी तसंच वाटतंय आता विक्या. माझं लय प्रेम आहे लतीवर.